नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. आज बऱ्याच दिवसांनी आपण पावसाळी शेतीची तयारी केलेली असू. मध्यंतर आमचे खूप असे कोपरे जे होते वापले ते फोडून झालेले होते, पण आज पुन्हा एकदा आमचे काही वापले राहिले जे की मांगराकडे असत वरच्या भागात भरडावरती, तर ते फोडूचे असत. तर सगळेजण आम्ही पायऱ्या दिलेल्या असू. तर म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आज जरा पाऊस कमी आहे. काल एकादशी होती, त्या कारणामुळे आम्ही फोडून घेऊ ना. एकादशी वापलेत ना, नांगर जो असता तो लागणार नाही, नांगरणी केली जाणार नाही. तर गिरीमामा ट्रॅक्टर घेऊन इलेला, पप्पा पण आज इलेले असत. आणि बघा तरव पण आमचं सगळं मस्त इलेलं. पायऱ्यात आमच्या सगळं हरिया झालेला हा तरव पेरल्यामुळे. आता ट्रॅक्टर घेऊन इलेले असत आणि आमका हे वापले असत, हे नांगरून घेऊचे असत बायकडचे. तर म्हणजे खालची बायकडची आपली नांगरून आम्ही आता डायरेक्ट वरती इलं. जी सर आम्ही परडा करत होती सर, तर मग आता ट्रॅक्टर धरता. मग अशीच आमच्या पप्पाने धरला आहे ट्रॅक्टर. तर पप्पाने आमच्या आयुष्यातून पहिल्यांदा ट्रॅक्टर धरलेला. इतके वर्ष आम्ही शेती करतो, ट्रॅक्टरसोबत असतो, पण कधी पप्पाने हिंमत करू नाही, पण त्या आज धरल्यानी. आणि मागे आता नांगरणी चालू असा हिस्सासून ट्रॅक्टर घेऊन वरती जाऊ घ्या. नांगरणी करू काय वाटणार नाही ट्रॅक्टरने, पण तो मेरे चढवून दुसरीकडे भराकच प्रॉब्लेम जाता, कारण की ट्रॅक्टरचं वजन खूप जड असता, त्याच्यामुळे खूप सेफली तो हाताळूच लागता. तर आता ह्या वापल्यामध्ये असं नांगरूक घेतल्याने ट्रॅक्टर उचलून दुसरीकडे धरताना मुश्किल वाटता. ते आता ते वापले नांगरणी करून आम्ही भरडाच्या वापल्यावरती इलो. तर ह्यांका भरडाच्या वापले उन्हाचं कारण असं की हे जरा उंचवट्याच्या ठिकाणी असतं. तर रिसरचे आता आमचे 6 कोपरे जे असतात ते नांगरणी करून घेऊचे असत. वरती भावाचं पण ट्रॅक्टर धरला ना, भावा ज्यांच्यानी कालच नवीन ट्रॅक्टर घेतलेला असा. आज प्रत्येकजण कसं आहे त्याच्याकडे जाऊन नांगरणी करण्यापेक्षा स्वतःचं असलेलं बरं, म्हणजे आपला पण यंत्र कसं हाताळूक पण बरा, त्यासोबत सगळ्या कामांका पण बरा पडता. तर आता ट्रॅक्टर घेऊन येतात खाली. म्हणजे आम्ही आता भरडाच्या आपल्याने बसलो. नांगरणी सध्या चालू असा. पप्पांक आम्ही त्याच्यावरती फणस काढू का पाठवलेलं मयूर तडे, तोपर्यंत नांगरणी करता सगळी जण बसली आहेत. तर नांगरणी करून झालेली आहे. आता मग अशी पप्पानी फणस काढल्यानी या काकींच्या नांगराकडे. तर तो आपण फोडूक जा आणि बघूया पिकलेला असा काय. तर चला मग पप्पा मागे नांगर धरलेले, म्हणजे ट्रॅक्टर धरल्याने आणि शेवटच्या आपल्याची नांगरणी करतात. तर म्हणजे आम्ही नांगरणी करण्यासाठी आता भरडावरती लिहिलो. तर भरडावरती आमचे 6 कोपरे होते, तर ते नांगरणी करून झालेले असं. शेवटची एक वापली असा ती पप्पा फोडून घेतात. नांगरणी करणं म्हणजे अर्थातच ते का आम्ही फोडणी म्हणतो. तर मग अशी पप्पांका एक फणस काढूक सांगितलेलं. तर आमच्याच मागच्या फणसाच्या झाडाचं त्यांच्यानी फणस काढलेला असता. तर आता मांगराकडे जाऊया आपण, काकी बसली आहे तर फणस फोडूया. तर चला सगळेजण चला. तर आम्ही मांगराकडे येलो. पप्पानी खूप मोठं फणस काढल्याने पिकलो आम्हा पिको नांगरला बाबा जा. कसं वाटतं अनुभव? जात बरा काय ट्रॅक्टर पटकन जाता ना. तर मम्मी आता कापूक घेतला ना रसाळा. काय रसाळा? त्यामुळे ना तो कोयते न्या होता येऊ शकता. आणि कोळ खूप असत सर, डेंजर चावतात. आणि रसाळा असल्यामुळे कोयतेन तो काढत गत. आणि आज आमच्या काकीचा वाढदिवस असा, त्याच्यामुळे काकी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकताय मस्त पिकलेला असा. आणि झाडावरचं पिकलेलं फणस खाऊ काय भारीच लागता. काप ना काय रसा
कापू अगर असा पण शाळा कशी येतले पाळलं तर आमचं ते सुरू होतं पण कापू आपण रसासारखं लागता आणि तुटलो पण आमका वाटलं पहिल्यांदा रस आहे का जुडली बघा कशी शेडा काढू गय आता टेस्टी लागला कोण चावता ते काय महाराज म्हणजे नांगरून वगैरे झालेला त्यासोबत फणसाची चव पण घेतलेली असं आता फणस वगैरे संपत येतं त्यानंतर काय गोडच लागतं तर आता आम्ही घराकडे जातो आता आपण घरी गेल्यानंतर भेटूया वगैरे रात्रीच्या जेवणात काय मेजवानी असा ती पायऱ्यातले वापले फोडून आता आपण घराकडे आलो संध्याकाळी आणि सांगितल्याप्रमाणे आज आमच्याकडे टायकाळची मेजवानी असा मम्मी मावल्याच्या बाटल्यासून काढून घेऊन दिली आहे भरपूर सर्व टायकाळ असता आज बऱ्याच दिवसांनी टायकाळची भाजी जी की कोकणातली फेमस असा रानभाजी तर बघूया चला टायकाळची रेसिपी तर मम्मी सर फुडल्या घराकच बसली आहे टायकाळ सुट्टी करू हे सुट्टी केलं ना सुट्टी केलं म्हणजे कसं सुट्टी करतात ते देठ काढतं काय डेट म्हणजे हे असतात जून असतात ते ह्या करू आणि हे कवळं असतात पाऊस नाही जास्ती लागा का तरी काय चांगल्या प्रकारे भाजी गावता ना ही भाजी नाचण्याच्या भाकरीबरोबर एकदम चविष्ट लागता वास मस्त येता ना म्हणजे भाजी सुट्टी करून झालेली आहे आता मम्मीने भाजी चिरून घेतला ना संध्याकाळी लवकरच टायकाची भाजी करतो घरात टायकाची भाजी किंवा रानातली कसली भाजी असली ना काय भूक जास्त लागतात तर आज मी आता नाचण्याची भाकरी खातलाय पहिल्यांदा मी भाजी करतो त्यानंतर भाकरी करून जातो तर मग मी भाजी चिरतो मूठ धरूची लागताना अशी खोबरा आणि कांदो जास्त होईल ना ह्या भाजी एक मग मस्त लागतं तशी काय चव येतं ना ह्या भाजी खूप मस्त लोक आवडीन खातात टायकाळ्याची भाजी आम्ही केलो टायकाळ्या किती जण टायकाळ्याची भाजी काढली तर हे भाजीसाठी कांदे ठेवले ना हे आमचे गावठी कांदे असत आणि ह्या खोबरा वळा उंट ते का हे चिरता भाजी मम्मी मिरच्या असत इतक्या सगळं सामान लागतं आणि मीठ आणि तेल चिरून झालेली हा आणि कांदो मिरची आणि खोबरा पण चिरलेला मी आग करून घेतला घेता पाटल्या दराच्या चुलीत चुलीवरच्या भाजी एक काय वेगळीच चव येता सगळ्यात आता काय करतला आधी मिरची टाकतला काय झालं गे खुर्चीची सवय झाली आहे म्हणता मम्मी तर तेल तापेपर्यंत मम्मी ही भाजी मुरडून घेतात तर ही भाजी मुरडूची लागता मीठ टाकलंस ना जरा रानभाजी एक का स्पेशल म्हणजे चुलीर केलेला वेगळीच एक चव येता कांदो आणि मिरची मम्मीने फोडणीत घातल्या ना तर मम्मीने आता भाजी फोडणीत टाकल्या ना आता ही वाफेवरती शिजवून घेऊ काही भाजी शिजलेली हा त्याच्यामध्ये खोबरा टाकलेला हा आणि तुम्ही बघू शकताय अति सुंदर म्हणजे सुंदर टायकाची भाजी आमच्या मावलेच्या भाटला ना तडसून टायका घातलेला घाल खोबरा सगळा मम्मीने भाकरी पण भाजून घेतलेली आहे भाकरी चुलीवरती शिजता नाही भाजता नाचण्याची कलर असं अशाच रंगाची असतात नाचण्याची भाकरीने तांदळाची भाजल्या ना थोडे आज्याक आमच्या तांदळाचीच भाकरी लागता आम्ही नाचण्याची खातो म्हणजे भाकरी आणि भाजी तयार झालेली आहे
आणि बरोबर आता 9 वाजलेले असत. भाकरी आणि टायकाचा आस्वाद घेते. आपण भेटायला लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.